सहशहर अभियंता विद्युत वेंसरकर अकॅडमी या ग्राउंडवरती सध्या दिवसा लहान मुलांना सराव प्रॅक्टिस अशा गोष्टी होत क्रिकेटच्या सराव वगैरे होत असतो। वेंसरकर साहेबांनी 28/8/2023ला त्यांनी लेखी मागणी केली की त्या ठिकाणी राज्यस्तरीय अंडर 19 अंडर 20 या स्पर्धा घेता येईल। त्या अनुषंगानं त्याचबरोबर रात्रीचं सुद्धा आपल्याला जे काही प्रॅक्टिस करता येतं मुलांना सराव करता येईल, कारण खेळाडूंची संख्या प्रशिक्षण मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ग्राउंडमध्ये बऱ्याचशा मुलांना प्रॅक्टिस अभावी आज पाहिलं तर या ग्राउंडवरून या ठिकाणी ऋतुराज गायकवाड हे एक IPL या ठिकाणी ते खेळत आहेत आणि बरेचसेच खेळाडू तयार होत आहेत आणि हे काम करण्यामागचं प्रयोजन एकच आहे की या ठिकाणी खेळाडू इंटरनॅशनल प्लेयर्स तयार होते, स्टेट लेवलचे तयार व्हावेत आणि स्टेट लेवलच्या ह्या ठिकाणी स्पर्धा होणार आहेत आणि त्यासाठी आपण हे काम निविदा मागूनच काढले। बरं, हे काम काढण्यापूर्वी या साठी 30/8/2023 रोजी मान्य आयुक्त यांच्या समवेत एक बैठक झाली। त्या ग्राउंडवरती असणारं पिच आणि फर्स्ट सर्कल आणि सेकंड सर्कल किती लक्स असावेत त्याप्रमाणे खेळपट्टीवरती धावपट्टीवरती 1300 लक्स आणि पहिल्या सर्कलमध्ये 1100 लक्स आणि सेकंड सर्कलमध्ये 700 लक्स याप्रमाणे ते डिझाईन करून टोटल किती किलोवॅट लोड येतो त्याप्रमाणे प्रत्येक फिटिंगचं किती किलोवॅट येईल, त्याचं वजन किती हे कॅल्क्युलेशन करून नंतर मास्टची हाईट, त्याचं थिकनेस, त्याचं फाउंडेशन हे याचा सर्व अगदी तांत्रिक विचार करून हे काम काढलेलं आहे। या कामामध्ये फक्त फिटिंग आणि पोल नसून याच्यामध्ये मास्टचं फाउंडेशन आहे, त्याचं पॅनल आहे, त्याच्याबरोबर 800 kVचा जो ट्रान्सफॉर्मर आहे, RMU आहे, QS युनिट आहे, त्याचबरोबर DMX म्हणजे याचा फायदा एवढा होणार आहे की उदाहरणार्थ समजा सामने नसतील तर मुलांना प्रॅक्टिस करायला पण आपल्याला लक्स लेवल DMX कंट्रोलनं ते कमी करू शकतो, म्हणजे 300। मग त्यामुळं ऊर्जा बचत म्हणजे जास्त लाईट पण जाणार नाही आणि त्याचबरोबर जनरेटर पण आपण त्यात 250 kVचे त्या कामामध्ये आहे आणि आता सध्या 4 मास्ट आपण बसवलेले आहेत, फिटिंग बसवलेले आहेत। MSCBचा सप्लाय घेण्यासाठी त्यांचे सुपरविजन चार्जेस भरलेले आहेत, त्याच्या अनुषंगानं केबल टाकण्याचं काम झालेलं आहे, ट्रान्सफॉर्मर प्लिंथ आणि MSCBचा ज्यावेळेला सप्लाय आपल्याला मिळेल त्यानंतर या ठिकाणचे हे सर्व मास्ट आपल्याला चालू करता येईल आणि भविष्यामध्ये मला पूर्ण खात्री आहे की या ठिकाणी आपल्या ह्या कामामुळं महापालिकेचा एक नाव लौकिक होईल आणि ह्यासाठी मला आयुक्त साहेबांचं खरंच म्हणजे कौतुक वाटतं की ते अशा नाविन्यपूर्ण कामामध्ये ते नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात। ह्या सिटीला कोणत्या गोष्टीची गरज आहे हे त्यांच्याबरोबर लक्षात येतं आणि त्याप्रमाणे ती कामं त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या गायडन्सखाली आम्ही पूर्ण करतो आणि नक्कीच हे काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या महापालिकेचं नाव होईल, पूर्ण भारतामध्ये होईल, महाराष्ट्रात होईल, बरेचसे चांगले खेळाडू तयार होतील इंडिया टीममध्ये होईल, रणजी प्लेयर्स तयार होतील हे नक्की आहे। त्याचबरोबर ह्या कामामध्ये ह्या सर्व बाबींचा समावेश करून हे काम केलेलं आहे। आज ज्यांनी तक्रार केली असेल त्यांनी
6 कोटी वानखेडेला, परंतु मला असं माहिती समजते की फक्त त्या ठिकाणी लाईट्स बसवले असतील. पूर्वीचं जे स्ट्रक्चर आहे, पूर्वीचं इन्स्टॉलेशन आहे ते जुनं असणार, त्यांचं जुनं असणार आहे. फक्त लाईटचा खर्च आहे. आपल्यामध्ये फक्त लाईट खर्च नाही, मास्ट आहे, LED लाईट्स आहेत, पॅनल्स आहे, या सर्व बाबींचा समावेश करून हे 7,61,00,000 एकंदरीत पाहिल्याच्या नंतर आपण सांगितलं की 4 पोल बसवलेले आहेत. 4 पोलला किती LED फोकस आहेत आणि त्याच्यावरती किती प्रकाश त्या ग्राउंडवर पडतो, याच्या संदर्भात काय आपण माहिती द्या. प्रत्येक मास्टला 26 फिटिंग आहेत. त्यामुळं एकूण 104 फिटिंग आहेत. 1.5 किलोवॅटचे आहे आणि आपण हे डिझाईन करून केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ स्पर्धा जर डे नाईटच्या घ्यायच्या आहेत तर आपल्याला 1300 लक्समध्ये विदाऊट ब्रॉडकास्टिंग, आपण ब्रॉडकास्टिंग करणार नाही. ओन्ली प्लेयर्सला तो बॉल दिसला पाहिजे आणि खेळता आलं पाहिजे मॅचेस, आणि त्याचबरोबर स्पर्धा, याच अनुषंगानं हे काम काढलेलं आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि हे काम आपण निविदा पद्धतीने केलेलं आहे. कशा पद्धतीने किती कंपन्यांच्या निविदा आल्या होत्या, कशा पद्धतीने ते तुमच्याकडे टेंडर्स आलेले होते, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने काढलेलं आहे याच्यावरती काय? 3 कंपन्या आलेल्या होत्या. 2 कंपन्या क्वालिफाय झाल्या, तो ओपन केला आपण आणि त्याप्रमाणे L1ला आपण काम. किती सालापासून यांनी वेंस्कर अकॅडमीने आपल्याकडे याची मागणी केली? 2022 पासून त्यांची मागणी होती. 2023ला त्यांनी 2023मध्ये ते फायनल डिसिजन होऊन आपण 2024ला त्याची ऑर्डर दिली. मला वाटते डिसेंबरमध्ये दिली 2024. खेळाडूंच्या उपयोगी पडणारी ही जो प्रकाश लाईट आहे ती कधीपासून सुरू होणार आहे का या मैदानावर? आता हे MSCBचं काम जे आहे याला पूर्ण काम झाल्यानंतर, म्हणजे आपण काम केलेलं आहे, चार्जिंगची परमिशन मिळाली की एकदा ते ट्रान्सफॉर्मर चार्ज झाला की आपल्याला ते, म्हणजे ह्या पावसाळा झाल्यानंतर ते काम आपण ही सर्व माहिती सांगितलेली आहे. तर सामाजिक कार्यकर्ते व RTI कार्यकर्ते यांनी जो आरोप केलेला आहे आपल्या प्रभागाच्या विद्युत विभागावरती, तर त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे किंवा काय सांगाल तुम्ही त्यांना? त्यांना मी निश्चितच एक सांगतो की त्यांनी जे मास्कविषयी बोललेले आहेत, परंतु मास्ट LED फिटिंग नसून अनेक बाबी त्यात समावेश आहे. या सर्व समावेशाचा बाबींचा समावेश करून हे एकत्रित काम आहे. तर त्यांच्या जे चौकशी पत्र त्यांनी मुख्यमंत्री आयुक्त यांच्याकडे सगळीकडे दिलेलं आहे. ते पत्र माझ्यापर्यंत काय अजून आलेलं नाही, परंतु याच्यामध्ये तथ्य नाही आहे. त्यांनी जो आरोप केला त्याच्यात तथ्य नाही. ठीक आहे.